नमस्कार, मी गोपाळ देशपांडे, उपविभागीय अधिकारी यवतमाळ। माननीय मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांतर्गत कार्यालयीन सुधारणेचा कृती आराखडा या अंतर्गत यवतमाळचे जिल्हाधिकारी माननीय श्री विकास मीना सर यांनी शासन आपल्या मोबाईलवरती उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत आज मी आपणास 7/12 कशा पद्धतीने समजून घ्यावा याबाबत चर्चा करणार आहे। सर्वांना नमस्कार। सर्व शेतकरी बांधवांना तसेच सर्वांना माहिती आहे की 7/12 हा एक खूप जिव्हाळ्याचा विषय आहे। नेमकं 7/12 म्हणजे काय किंवा याला 7/12 का म्हणतात हा मुद्दा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं एक विशिष्ट ओळखपत्र असतं, त्या ओळखपत्रावरून त्या व्यक्तीची ओळख पटवता येते, त्याच पद्धतीने प्रत्येक जमिनीकरिता, प्रत्येक भूखंडाकरिता त्या जमिनीचे एक ओळखपत्र असते आणि याच ओळखपत्राला आपण 7/12 असे म्हणतो। 7/12ला 7/12च का म्हणतात तर गाव नमुना, थोडक्यात म्हणजे एखाद्या कार्यालयाचं ज्या पद्धतीने दप्तर असतं किंवा रेकॉर्ड असतं, त्याच पद्धतीने प्रत्येक गावाचे एक तलाठी स्तरावरती, ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावरती एक रेकॉर्ड ठेवले जाते। हे रेकॉर्ड वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॉर्म्स असं सुद्धा म्हणू शकतो। फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2, फॉर्म नंबर 3 अशा पद्धतीने 1 ते 21 यालाच मराठीत गाव नमुना 1, गाव नमुना 2, गाव नमुना 3 अशा पद्धतीने उल्लेख केला जातो। या नमुन्यांमध्ये गावातील शेतजमीन, बिगर शेतजमीन, गावातील इतर जमिनी या सर्वाबाबतची माहिती असते। तर अशा नमुन्यांमध्ये जशा पद्धतीने गाव नमुना 1 हा आकारबंद म्हटला जातो, त्याचप्रमाणे गाव नमुन्या 7 नंबरचा जो गाव नमुना असतो त्याला आपण अधिकार अभिलेख असं म्हणतो। 7/12च्या तुमच्या पहिल्या पेजवरती जर आपण लक्ष टाकलं तर या ठिकाणी स्पष्ट दिसून येतं की गाव नमुना 7 म्हणजेच अधिकार अभिलेख पत्रक। याचा अर्थ काय होतो तर एखादी विशिष्ट जमीन वहिती करण्याचा, त्या जमिनीचा उपभोग घेण्याचा अधिकार कोण्या व्यक्तीला आहे त्याबाबतची माहिती म्हणजेच अधिकार अभिलेख असतं। तर 12 म्हणजे काय असतं तर गाव नमुना 12 हा त्या जमिनीवर असलेल्या पिकांची माहिती देणारे पीक पत्रक किंवा पेरेपत्रक असं आपण त्याला म्हणू शकतो, असं असतं। असा हा गाव नमुना 7 आणि 12 दोन्हींचा मिळून तयार होतो, तो म्हणजे 7/12। तर या 7/12 गाव नमुन्याला आपण कशा पद्धतीने समजून घ्यावं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल ते म्हणजे एक मुद्दा आपण पाहूया। गाव, महाराष्ट्र शासनाने जे ऑनलाईन 7/12 संगणकीकरण केलेलं आहे त्यामध्ये सुधारित 7/12चा नमुना हा अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये सर्वात वरती लिहिलेले असेल ते म्हणजे गावाचे नाव, तुमची शेतजमीन कोण्या गावात आहे, त्यापुढे कंसामध्ये एक LGD कोड असतो। हा एक कोड असतो, लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी त्याला म्हणतात। LGD कोड, गाव, त्यानंतर तालुक्याचे नाव, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव, यावरून ती शेतजमीन कोण्या जिल्ह्यात, कोण्या तालुक्यात, कोण्या गावाला आहे ते कळून येते। त्यानंतर पुढचा भाग असतो तो म्हणजे भूमापन क्रमांक व उपविभाग। भूमापन क्रमांक म्हणजे काय, एका गावामध्ये अनेक शेतजमिनी असतात, त्या अनेक शेतजमिनींपैकी प्रत्येक शेतजमिनीला एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो। पूर्वीच्या काळी याला सर्वे क्रमांक म्हटलं जायचं, आज काही ठिकाणी यातल्याला गट क्रमांक म्हटलं जातं, काही ठिकाणी भूखंड क्रमांक, भूमापन क्रमांक असा सुद्धा उल्लेख असतो। भूमापन क्रमांक ज्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये जमिनीची मोजणी झाली आणि सेटलमेंट झाली त्यावेळेस त्याला सर्वे क्रमांक पडले। हे पूर्वीचे सर्वे क्रमांक खूप मोठ्या मोठ्या आकाराच्या शेतजमिनी होत्या। कालांतराने या सर्व शेतजमिनींचे विभाजन झाले, तुकडे पडले, वारसांमध्ये वाटण्या झाल्या, खरेदी झाली, विक्री झाली, वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन झाले, यातून जमिनीचा आकार कमी कमी होत गेला। आता कमी झालेल्या आकाराच्या एका सर्वे नंबरमध्ये अनेक असे गट पडत गेले, त्यांना आपण गट क्रमांक म्हणतो। चालू स्थितीमध्ये सध्या आपण गट क्रमांक असा उल्लेख त्याचा करतो। हा झाला भूमापन क्रमांक। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भूधारणा पद्धती। कोणतीही शेतजमीन जेव्हा एखाद्या व्यक्तीला वहिती करण्याचा अधिकार मिळतो त्यावेळेस त्या अधिकार त्याचे 2 प्रकार असतात। एक म्हणजे भोगवटादार वर्ग 1 आणि दुसरा म्हणजे वर्ग 2।
वर्ग 1 म्हणजे असा हक्क की ज्यामध्ये त्या व्यक्तीला ती शेतजमीन वहिती करण्याचा पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. ती व्यक्ती त्या जमिनीची मालक म्हणून समजण्यात येते. तिला विना परवानगी त्या जमिनीची विक्री करता येते, दुसऱ्याच्या जमिनीची खरेदी करता येते, तिची विभाजन करता येते. त्या जमिनीचा हवा तसा वापर त्या व्यक्तीला करता येतो. त्याला आपण खाजगी जमीन असं सुद्धा म्हणू शकतो. भोगवटादार वर्ग 2 हा जो प्रकार असतो याला मात्र विशिष्ट निर्बंध असतात. आता भोगवटदार वर्ग 2मध्ये जेव्हा कुळाची जमीन असते अशा जमिनीला सुद्धा भोगवटदार वर्ग 2 असे संबोधले जाते. सिलिंगमध्ये मिळालेली जमीन असते सिलिंग कायद्यानुसार, त्या जमिनीला सुद्धा भोगवटदार वर्ग 2 अशा पद्धतीची जमीन म्हटलं जातं. सरकारी जमीन अनेक वेळा शासकीय पट्टेदारांना वहिती करण्यासाठी दिली जाते. माजी सैनिक असतील किंवा इतर व्यक्ती असतील, जेव्हा ही सरकारी जमीन त्यांना प्राप्त झालेली असते त्यालासुद्धा भोगवटदार वर्ग 2 असे म्हटले जाते. भोगवटदार वर्ग 2 म्हणजे त्यांना त्या शेतजमिनीचे मर्यादित अधिकार प्राप्त होतात. त्या शेतजमिनीचे विना परवानगी ते हस्तांतरण करू शकत नाहीत, म्हणजे खरेदी विक्री करू शकत नाहीत. विना परवानगी त्या शेतजमिनीचे मृत्यूपत्र असेल किंवा इतर कोणतेही अधिकार जसे शासनाचे परवानगी घेऊनच त्यांना ते करावे लागतात. असे हे 2 भोगवटदार वर्ग 1 आणि भोगवटदार वर्ग 2 हे प्रकार असतात. आणि त्या दोन्ही प्रकारांची नमूद आपल्या 7/12मध्ये या मथळ्याखाली भूधारणा पद्धती या मथळ्याखाली तिथे नमूद केलेले असते की वर्ग 2 आहे का वर्ग 1 आहे. त्यानंतर पुढीलची बाब आहे ती म्हणजे क्षेत्र, एकक व आकारणी. म्हणजे त्या विशिष्ट जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, त्या क्षेत्रफळाचं एकक कोणतं आहे आणि त्याच्यावरची आकारणी म्हणजे त्यांना भरावा लागणारा जमीन महसूल, टॅक्स, लँड रेव्हेन्यू टॅक्स असं म्हटलं तरी हरकत नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये एकर आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो बोलीभाषेमध्ये एकर असा शब्द वापरला जातो, काही ठिकाणी गुंठे असा शब्द वापरला जातो. परंतु सर्व राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक स्टँडर्ड युनिट असावं म्हणून महाराष्ट्र शासनाने हेक्टर आर असं हे एकक सगळीकडे अंमलबजावणी केलेली आहे. एखाद्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ किती आहे हे दर्शवण्यासाठी त्याचं एकक हेक्टर आर अशा पद्धतीने असतं. तर अकृषक झालेली जी जमीन असेल तिचं एकक हे आर चौरस मीटर अशा पद्धतीने असतं आणि शेतीच्या जमिनीचं एकक हे हेक्टर आर चौरस मीटर अशा पद्धतीने नमूद केलेलं असतं. हे झालं एककाबाबत. आता एकूण क्षेत्रफळामध्ये 2 प्रकार असतात पहा. एक असतं पोटखराब क्षेत्र आणि एक असतं लागवडीलायक क्षेत्र किंवा वहिती योग्य क्षेत्र. तर पोटखराब क्षेत्र म्हणजे काय, तर यामध्ये 2 प्रकार असतात, पोटखराब वर्ग 1 आणि पोटखराब वर्ग 2, अ आणि ब असं त्याला म्हटलं जातं. पोटखराब अ म्हणजे काय, तर असे क्षेत्र जे सध्या वहितीखाली नाही आहे परंतु त्या जमिनीचा भाग आहे, परंतु भविष्यात जर शेतकऱ्याने दुरुस्ती केली त्या क्षेत्रामध्ये तर ते वहितीखाली आणता येऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या शेतजमिनीमध्ये छोटीशी टेकडी असेल, छोटेशं एखादी खळवाडीची जागा असेल किंवा एखादी पडीत जागा असेल जिचा असा विशिष्ट काही वापर नाही परंतु आज रोजी ती वहितीत नाही आहे, तर अशा जागेला आपण पोटखराब वर्ग अ असं सुद्धा म्हणतो. भविष्यात जर आपण जमिनीत सुधारणा केली तर ही जागा आपल्याला वहितीखाली आणता येऊ शकते. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे पोटखराब वर्ग 2 किंवा वर्ग ब. तर ह्या प्रकारामध्ये अशी जमीन असते जो की त्या शेताचाच भाग असते परंतु कधीही वहितीखाली आणता येऊ शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या गटामधून एखादा रस्ता तयार झाला असेल, मोठा चांगला पक्का रस्ता तयार झाला असेल, तर अशा रस्त्याचे क्षेत्र त्या पूर्ण सर्वे क्रमांकाच्या किंवा गट क्रमांकाच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असते परंतु ते कायमचे पोटखराब असते, म्हणजे तो कधीच वापराखाली आणता येऊ शकत नाही. त्याला म्हणतात पोटखराब वर्ग 2 किंवा पोटखराब ब. असे हे 2 प्रकारचे पोटखराब असतात आणि वहिती योग्य क्षेत्र ह्या सर्वांचे मिळून जमिनीचे बनते एकूण क्षेत्र किंवा एकूण क्षेत्रफळ. 7/12मधील पुढील आपला मुद्दा आहे तो म्हणजे खाते क्रमांक, भोगवटदाराचे नाव. प्रत्येक भोगवटदाराला गावातील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट खाते नंबर दिलेला असतो. हा खाते नंबर त्याच्यावरती असलेली जमीन महसुलाची लायबिलिटी किंवा त्याच्याकडे असलेली मागणी याबद्दल दर्शवतो. उदाहरणार्थ एखादा शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याचे एकाच गावात 2 वेगवेगळ्या ठिकाणी शेतं असतील, म्हणजे त्याचे 2 वेगवेगळे 7/12 आहेत,
परंतु त्याचा खाते क्रमांक मात्र एकच असेल. एकाच सातबारावरती वेगवेगळे खाते क्रमांक असणारे व्यक्तीसुद्धा समाविष्ट केलेले असू शकतात, कारण एकाच गटामध्ये अनेक लोक शेतकरी असू शकतात. त्यानंतर पुढील क्षेत्र येते विषय आहे तो म्हणजे भोगवटदाराचे नाव. त्या भोगवटदाराचे नाव यामध्ये अनेक वेळा सामायिक नावंसुद्धा असतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यानंतर त्याची जेवढे वारस असतात त्या सर्व वारसांची नावे त्या ठिकाणी भोगवटदार म्हणून नोंदविले जातात, परंतु क्षेत्रफळ मात्र शेवटच्या व्यक्तीच्या नावासमोर नोंदविले असतं. याचाच अर्थ असा होतो की ती संपूर्ण शेतजमीन वरच्या सर्व व्यक्तींच्या नावाची आहे, केवळ कोण्या एका व्यक्तीची नाही. जर ती सातबारा प्रत्येकाच्या नावासमोर जर क्षेत्रफळ नोंदवायचं असेल तर त्याकरिता रीतसर तहसीलदार यांची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडून आपल्याला शेतजमिनीचे स्वतंत्र क्षेत्रफळ किंवा वाटणी विभाजणी करता येते. भोगवटदाराचे नावाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा व्यक्तींची नावे असतात, संस्थेची नावे असतात, शासनाचे सुद्धा नाव असू शकतात. शासनाची जर जमीन असेल तर त्याच्यावरती सरकार, ई क्लास, फॉरेस्ट, सी क्लास किंवा एच क्लास, खळवाडीची जमीन, वेगवेगळ्या प्रकल्पांची जमीन, राष्ट्रीय राजमहामार्ग यांची जमीन, असे वेगवेगळ्या प्रकल्पांची सुद्धा नावं असू शकतात. ज्या कोण्या संस्थेची जी जमीन आहे, व्यक्तीची जमीन आहे, त्यांची त्या नाव असू शकतं. मंदिराची सुद्धा नावे असतात, अनेक वेळा ट्रस्टची सुद्धा नावे असतात. पुढे येतं क्षेत्र, आकार आणि पोटखराब. मी तुम्हाला यापूर्वीच क्षेत्र, आकार आणि पोटखराबद्दल सांगितलं. आकार म्हणजे त्याचे टॅक्स त्यांना किती भरावा लागेल याबाबतची माहिती. त्यानंतरचा मुद्दा आहे इतर अधिकार. सातबारामध्ये इतर अधिकार म्हणून जो कॉलम असतो तो कॉलम आपल्याला इतर गोष्टींची माहिती देतो. म्हणजे आपली प्रमुख जी माहिती पाहिजे ती म्हणजे भोगवटदार कोण आहे आणि क्षेत्रफळ किती आहे. त्या व्यतिरिक्त त्या जमिनीचा काही इतिहास असेल तर त्याची माहिती इतर अधिकारात असते. उदाहरणार्थ कूळ असेल, त्या जमिनीवर यापूर्वी कधी कूळ लागलेला असेल किंवा कुणी वहिती केल्यामुळे कुळाची नोंद झाली असेल तर त्याची माहिती आपल्याला इतर अधिकारात मिळते. त्याचबरोबर कोण्या बँकेचा त्या जमीन मालकाने काही कर्ज घेतले असेल तर बँकेचा बोजा चढवणे ज्याला आपण म्हणतो त्याची नोंद इतर अधिकारात केली जाते. तसेच त्या शेतजमिनीबद्दल तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र शासन यांचे काही आदेश झाले असतील त्या जमिनीच्या हस्तांतरणाबाबत, भूसंपादनाबाबत, त्या जमिनीच्या आकारणीत बदल करण्याबाबत, तर त्याचा उल्लेख ह्या इतर अधिकारामध्ये केला असतो. तसेच त्या जमिनीची विशिष्ट ओळख. आता ज्यावेळेस मी सुरुवातीला पहिल्यांदा सांगितलं की भोगवटदार वर्ग 1 आणि भोगवटदार वर्ग 2 असे दोन प्रकारचे जमीन असतात. जेव्हा वर्ग 2ची जमीन असते तेव्हा तिच्या इतर अधिकारामध्ये ती कोणत्या प्रकारची वर्ग 2 आहे, म्हणजे कुळाने प्राप्त झालेली जमीन आहे किंवा सिलिंग कायद्याअंतर्गत प्राप्त झालेली जमीन आहे याबाबतची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. तसेच जी आदिवासी व्यक्तींची शेतजमीन असते अशा शेतजमिनीच्या इतर अधिकारामध्ये कलम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 36 व 36A अंतर्गत हस्तांतरणास बंदी असा जो शेरा लिहिलेला असतो तो देखील इतर अधिकारांमध्ये लिहिलेला असतो. कोणत्याही शेतजमिनीचे हस्तांतरण करताना सर्वात अगोदर इतर अधिकारामध्ये लिहिलेल्या नोंदी व्यवस्थित तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रकार येतो तो म्हणजे क्षेत्रफळाबद्दल आपलं चर्चा झालेली आहे. पोटखराब क्षेत्राबद्दल सुद्धा आपणास आत्ताच मी माहिती दिलेली आहे. आकारणी, जुडी किंवा विशेष आकारणी. ज्या वेळेस शेतजमीन स्वतःची असेल तर पूर्ण टॅक्स व्यक्तीला स्वतःच द्यावा लागतो, परंतु अनेक भोगवटदार वर्ग 2 अशा जमिनी किंवा एखाद्या इनामामध्ये प्राप्त झालेल्या जमिनी जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिल्या जातात, एखाद्या संस्थेला दिल्या जातात, तेव्हा त्यातली काही प्रमाणातली आकारणी माफ केली असते, म्हणजे टॅक्स कमी केलेला असतो. तो कमी केलेला टॅक्स जो असतो तो शासनाचं नुकसान असतं, त्यामुळे त्याला नुकसान म्हटलं जातं. आणि जेवढा टॅक्स झालेला असतो, कमी केल्यानंतर जेवढा झालेला असतो त्याला आपण जुडी असं म्हणतो. परंतु यवतमाळ जिल्ह्याच्या परिसरामध्ये अद्याप तरी असा सातबारा माझ्या पाहण्यात आलेला नाही आहे. असेल तर तुमच्या माहितीसाठी म्हणून जुडी आणि आकारणी म्हणजे काय हे आपल्यास माहिती असावे म्हणून हा मुद्दा या ठिकाणी सांगतोय. पुढील आहे इतर अधिकारामध्ये प्रलंबित फेरफार, म्हणजे या शेतजमिनीवरती आज रोजी कोणता फेरफार प्रलंबित आहे का त्याची माहिती आपल्याला प्रलंबित फेरफार या मथळ्याखाली भेटते. आणि शेवटचा झालेला फेरफार कोणता आहे त्याची माहिती
त्या तिथे भेटते। अशा प्रकारे 7/12मधील गाव नमुना 7ची संपूर्ण माहिती आपण आत्ता या ठिकाणी पाहिलेली आहे। त्यानंतर शेवटचा एक कॉलम असतो तो म्हणजे जुने फेरफार। यापूर्वी या 7/12वरती कोणते फेरफार झालेले त्याची माहिती तिथे असते। आता येऊया गाव नमुना 12 म्हणजे पिकांची नोंदवही, पीक पेरा ज्याला आपण म्हणतो। गाव नमुना 12चं सुद्धा आपण अवलोकन केलं तर यामध्ये देखील बऱ्याच बाबी सारख्या आहेत। गावाचे नाव, तालुका, जिल्हा, भूमापन क्रमांक। त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शेतामध्ये आता कोणत्या प्रकारची पिके आहेत। एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की अकृषक झालेल्या शेतजमिनीला गाव नमुना 12 नसतो, कारण त्या ठिकाणी अकृषक वापर असतो, त्या ठिकाणी पिकांची नोंदवही येणार नाही। तर आता गाव नमुना 12 म्हणजे कृषक जमिनीच्या पिकांची नोंदवही। यामध्ये वर्षाचं नमूद केलं असतं 2023-24, 2024-25 असं। हंगाम रब्बी आहे, खरीप आहे किंवा उन्हाळी आहे अशा पद्धतीने। त्यानंतर पिकांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत, मिश्र पीक आणि निर्भेळ पीक अशा 2 प्रकारची पिकांचे प्रकार असते। पेरा करण्याचे प्रकार असतात। त्यामध्ये मिश्र पिकाचा उल्लेख करायचा असतं, मुख्य पीक कोणतं आहे, त्यानंतर त्यामध्ये असलेले मिश्र पीक कोणते आहे। त्याचबरोबर सदरील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे असलेले जलसिंचनाची साधने याचा सुद्धा उल्लेख आपल्याला करावा लागतो। जलसिंचनामध्ये विहीर असू शकते, बोर असू शकते, कॅनॉलचा उल्लेख देखील केलेला असू शकतो, शेततलाव, शेततळे याचा देखील उल्लेख केलेला असू शकतो। काहीच सिंचनाचे साधन नसेल तर कोरडवाहू असा उल्लेख या ठिकाणी केलेला असतो। अशा प्रकारे ही गाव नमुना 12 आहे। यामध्ये मगाशी मी जसा उल्लेख केला की पोट खराब अ आणि ब असतं, तर त्याचा उल्लेख गाव नमुना 12मध्ये सुद्धा येतो की या शेतजमिनीच्या लागवडी केल्यानंतर शिल्लक राहिलेली जमीन किती आहे, ती म्हणजे लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन। यामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्या ठिकाणी शेरा असतो। सहसा हा कॉलम आज रोजी तरी कोराच असतो, कारण संगणकीकृत 7/12 आहेत। परंतु काही विशेष बाबी जर ग्राम महसूल अधिकारी यांना तिथे नोंदवायच्या वाटल्या तर ते त्या ठिकाणी नोंदवू शकतात। पूर्वीच्या हस्तलिखित 7/12 जेव्हा होते त्यावेळेस या ठिकाणी वहितीदाराचे नाव म्हणून एक कॉलम ॲड होता, परंतु त्यावरून बरेचसे वाद होताना आपल्याला आढळून आलेले आहेत। बरेचसे कायदेशीर प्रकरणे देखील या मुद्द्यावरून होतात की वहिती करणारा व्यक्ती वेगळा आणि मालक असलेला व्यक्ती वेगळा। त्यामुळे आता सध्याच्या रोजी तरी शासनाने हा कॉलम या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेला आहे। अशा प्रकारे पिकाची पेरेपत्रक आणि 7 गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 याची माहिती संपूर्ण आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। अपेक्षा आहे की तुम्हाला या माहितीचा नक्कीच खूप चांगला उपयोग होईल। समराईजमध्ये रिव्हिजन म्हणून हे मुद्दे या ठिकाणी मी आपणास दाखवू इच्छितो की यामध्ये 7/12मध्ये कोणकोणत्या प्रमुख बाबी आहेत आणि त्यांची कशावरती आपण लक्ष दिले पाहिजे। या ठिकाणी 1 ते 11 असे हे मुद्दे आहेत की आज लेटेस्ट मॉडिफिकेशन म्हणजे 7/12वरती एक QR कोडसुद्धा आलेला आहे। त्या QR कोडवरून आपल्या जमिनीची किंवा 7/12ची संपूर्ण माहिती देखील आपल्याला मिळू शकते। तसेच ज्यावेळेस तुम्ही ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून 7/12 घेता किंवा ऑनलाईन 7/12 डाउनलोड करता, ऑनलाईन डाउनलोड करायचे 2 प्रकार असतात। एक म्हणजे जो आपल्याला फीस भरून डाउनलोड करावा लागतो तो, आणि दुसरा म्हणजे जो फक्त पाहण्यासाठी उपलब्ध असतो। तिथे लिहून आलेलं असतं की व्ह्यू ओनली, फॉर व्ह्यू पर्पज ओनली। तर अशा 7/12मध्ये प्रत्येक 7/12च्या एकदम शेवटी खाली तो 7/12 केव्हा डाउनलोड केलेला आहे याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी लिहून आलेली असते। तर ही झाली आपली सर्व 7/12 बाबतची माहिती। या 7/12मध्ये आपल्याला काहीही बदल करायचा असेल तर त्यासाठी निहित कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते। तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, पुढे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी अशा वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया आहे जी आपल्याला 7/12मध्ये दुरुस्ती करण्यासाठी पार पाडावी लागते। इतर व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेलच। आता मी थांबतो। धन्यवाद।